नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण BA अंतर्गत येणारा BA ऑनर्स इन जिओग्राफी या कोर्स रिलेटेड पूर्ण माहिती पाहणार आहोत की हा कोर्स काय आहे, याच्यामध्ये काय शिकवलं जातं, पुढे काय अपॉर्च्युनिटीज आहे, किती वर्षाचा कोर्स आहे, समजा याच्यामध्ये कोणती पद्धत पाहायला भेटते एक्झामिनेशनची, पुढे तुम्ही काय करू शकता. सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर सबस्क्राईब करून त्या ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका. सो लेट्स बिगिन. तर सर्वप्रथम पाहूया की हा कोर्स काय आहे. तर जसं याचं नाव आहे BA ऑनर्स इन जिओग्राफी, तर जिओग्राफी रिलेटेड म्हणजे हे जे पृथ्वी तलाव आहे याचं एन्व्हायरमेंट, त्याचबरोबर याच्यामध्ये जे टेक्टॉनिक प्लेट्स असतात त्याच्यामध्ये चेंजेस होणं किंवा हे खंड कसे निर्माण झालेले आहेत, निसर्ग कसा काम करतो, तसेच प्रत्येक आपण जर कॉन्टिनेंट पाहिलं तर इथं वेगवेगळं वातावरण पाहायला भेटतं. हे का आहे, याच्या मागचे सायंटिफिक रिझन काय आहे, त्याच्या मागं समजा हे चेंजेस कसे घडून येतात, या सर्व गोष्टींचा अभ्यास जो आहे तो तुम्हाला या कोर्समध्ये डीपली पाहायला भेटतो. याआधी आपण BSc जे जिओग्राफी असे कोर्स पाहिलेले आहेत, तसेच आपण BA जिओग्राफी पण पाहिलेला आहे. म्हणजे हा कोर्स तुम्हाला सायन्समध्ये बी पाहायला भेटतो, आर्ट्समध्ये बी पाहायला भेटतो, पण एम सेम असतं. कारण जिओग्राफी म्हणलं तर या सर्व विषयांचा, या तलावाचा जो भूगर्भ आहे याचा अभ्यास असेल, तर या सर्व गोष्टींचा अभ्यास तुम्हाला प्रत्येक कोर्समध्ये पाहायला भेटतो. हा ऑनर्स रिलेटेड कोर्स आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जे डीप इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला या कोर्सची पाहायला भेटते. या कोर्सचा कालावधी तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला भेटतो आणि हा एक फुल टाइम अंडर ग्रॅज्युएट कोर्स आहे. तर मित्रांनो, आता आपण याची शैक्षणिक पात्रता पाहूया. तर मित्रांनो, याची शैक्षणिक पात्रता आहे 12th पास विथ मिनिमम 50% मार्क्स. जर तुम्ही रिझर्व्ड कॅटेगरीमधून असाल, SC ST OBC या प्रवर्गातून येत असाल तर अतिरिक्त 5 ते 10% तुम्हाला सूट मिळू शकते. आता याचे वेगवेगळे कॉलेजेस आहेत महाराष्ट्रात ॲज वेल ॲज महाराष्ट्राच्या बाहेर, तर मी तुम्हाला ते नंतर सांगणार आहे. 12th पासच का लागतात, कारण हा एक अंडर ग्रॅज्युएट म्हणजे डिग्री स्तरावरील कोर्स आहे आणि फक्त 12th पास विद्यार्थी किंवा इक्विलंट एज्युकेशन 10+2चं इक्विलंट एज्युकेशन तुम्ही केलेलं असेल कोणत्याही स्ट्रीम मधून तुम्ही इझिली याच्यासाठी जे आहे ते ऍडमिशन मिळवू शकता. तर मित्रांनो, आता आपण याची ऍडमिशन प्रोसेस पाहणार आहोत. सर्वप्रथम ऍडमिशन प्रोसेससाठी एक लक्षात ठेवायचं आहे, तुम्हाला कॉलेज सिलेक्ट करायचं आहे जिथेही हा कोर्स बेस्ट पद्धतीने शिकवला जातो. कारण हा कोर्स तुम्हाला रेग्युलर बेसिसवर करायचा आहे. जर तुम्हाला पुढे अपॉर्च्युनिटी चांगल्या पाहिजे आहेत तर रेग्युलर बेसिसवर करण्यासाठी सर्वप्रथम कॉलेज सिलेक्ट करा. जेव्हा केव्हाही याचे ऍडमिशन स्टार्ट होतात त्याच्या नोटिफिकेशनवर तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे आणि तिथे तुम्ही ऑनलाईन ॲज वेल ॲज ऑफलाईन पद्धतीने ऍडमिशन जे आहे ते घेऊ शकता. महाराष्ट्रामध्ये जिथेही हा कोर्स ऑफर केला जातो तुम्ही डायरेक्टली जाऊन तिथे ऍडमिशन घेऊ शकता किंवा तुमच्या मार्कच्या बेसिसवर तुम्हाला ऍडमिशन दिले जाते. बाकी महाराष्ट्राच्या बाहेर जर इतर राज्यामध्ये तुम्हाला हा कोर्स करायचा आहे तर एंट्रन्स एक्झाम असते. ही एंट्रन्स एक्झाम तुमच्या 11वी-12वीच्या सिलेबसवर डिपेंड असते. कॉलेज स्तरावर परीक्षा घेतली जाते. या परीक्षेला तुम्हाला अपेअर व्हावं लागतं. आफ्टर दॅट तुम्हाला परीक्षेमध्ये पास आउट व्हावं लागतं, मेरिटमध्ये यावं लागतं, तुम्हाला शॉर्टलिस्ट केलं जातं कारण सीट लिमिटेड असतात. नंतर ह्या सीट तुम्हाला क्लेम करता येतात. दोन्ही प्रोसेसमध्ये सेम आहे. तुम्ही ज्यावेळेस फी पे करता तुमचे डॉक्युमेंट सबमिट करून तुमचं ऍडमिशन जे आहे ते यामध्ये कन्फर्म होतं. तर मित्रांनो, आता आपण याच्या कालावधीबद्दल पाहणार आहोत. तर मित्रांनो, याचा कालावधी तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला भेटतो. हा एक अंडर ग्रॅज्युएट म्हणजे डिग्री स्तरावरील कोर्स आहे आणि तुम्हाला हा रेग्युलर बेसिसवर पाहायला भेटतो. तुम्हाला रेग्युलर कॉलेजमध्ये जावं लागतं. रेग्युलर कॉलेजमध्ये जाऊन जो आहे हा जो कोर्स आहे तो कम्प्लीट करावा लागतो. याच्यामध्ये तुम्हाला 6 सेमिस्टर पाहायला भेटतात, कारण ज्यावेळेस रेग्युलर कोर्स करता तुम्हाला सेमिस्टर टाईप पद्धत पाहायला भेटते. काही क्वचित कॉलेज असतील तिथे तुम्हाला अॅन्युअल पद्धत पाहायला भेटते, पण मोस्ट ऑफ कॉलेज आहे तिथं सेमिस्टर पद्धत आहे. याच्यामध्ये 6 महिन्याला एक सेमिस्टर कंप्लीट केलं जातं, म्हणजे तुम्हाला या 3 वर्षामध्ये 6 सेमिस्टर पाहायला भेटतात. तुम्हाला सेमिस्टरनुसार तुमचा अभ्यास कंप्लीट केला जातो, त्याच्यामध्ये करून घेतला जातो. त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल्स असतात, वायवा असतं, तुमचे मुख्य परीक्षा असतात. हे सर्व विषय तुम्हाला क्लिअर करावे लागतात आणि तुमचं 3 वर्ष तुम्ही ज्यावेळेस कंप्लीट करता म्हणजे ऍक्च्युअली 6 सेमिस्टर तुम्ही ऑटोमॅटिक कंप्लीट करता. हे कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला डिग्रीचे सर्टिफिकेट मिळते. हे डिग्रीचे सर्टिफिकेट तुम्ही हायर एज्युकेशनसाठी वापरू शकता, म्हणजे पुढे उच्च शिक्षण घेण्यासाठी, तसेच गव्हर्नमेंट जॉबला जे आहे अपेअर होण्यासाठी वापरू शकता, तसेच प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवण्यासाठी याचा वापर करू शकता. आता त्याच्यामध्ये संधी कोणत्या आहेत, हे जॉब्स वगैरे आणि तसंच सिलेबस कोणता आहे ते आपण पुढे पाहणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण याच्या कॉलेजेस बद्दल पाहणार आहोत. तर याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्रामध्ये खूप सारे कॉलेज पाहायला भेटतात, जसं BK बिर्ला कॉलेज आहे ठाणेमध्ये, तसेच मुंबईचे सेंट झेवियर्स कॉलेज आहे, पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेज आहे, RTMNU विद्यापीठ आहे जिथे हा कोर्स ऑफर केला जातो. महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा कलकत्ता युनिव्हर्सिटी आहे, बिहारमध्ये पण युनिव्हर्सिटीज आहेत, तसेच D युनिव्हर्सिटी आहे,
कोइंबतूर युनिव्हर्सिटी आहे जिथे हा कोर्स जो आहे तो ऑफर केला जातो. हे कॉलेज व्हेरी करतात, ह्यांची फी तुम्हाला कमी जास्त पाहायला भेटू शकते. महाराष्ट्रामध्ये कमी फी आहे, महाराष्ट्राच्या बाहेर करायचं असेल तर थोडी स्लाइटली हायर फी पाहायला भेटू शकते. पण हे कॉलेजवर पण डिपेंड असतं जिथं कोर्स हा चांगल्या पद्धतीने शिकवला जातो. हे तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला कॉलेज कोणतं चूज करायचं आहे. बाकी तुम्ही स्क्रीनला पॉज करून जे आहे तुम्ही कॉलेज रीड केले असतील किंवा करू शकता. तसेच मोर इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही डिस्क्रिप्शनच्या लिंकचा वापर करून सर्व माहिती रीड करू शकता. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सचा सिलेबस पाहणार आहोत आणि सिलेबस पाहिल्यानंतर तुम्हाला क्लिअरन्स मिळून जाईल की तुम्हाला या 3 वर्षामध्ये कोणत्या विषयांचा अभ्यास करावा लागणार आहे. तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये तुम्हाला जिओमॉर्फोलॉजी, क्लायमेटोलॉजी, ओशिओनोग्राफी, थेमॅटिक कार्टोग्राफी, जिओग्राफी ऑफ सेटलमेंट्स, इकॉनॉमिक जिओग्राफी, रिमोट सेन्सिंग, जिओग्राफी ऑफ इंडिया, इव्हॉल्युशन ऑफ जिओग्राफिकल थॉट, सोशल जिओग्राफी, पॉलिटिकल जिओग्राफी, कंटेम्पररी एन्व्हायरमेंटल इश्यूज, जिओग्राफी ऑफ टुरिझम, जिओग्राफिकल इन्फॉर्मेशनल सिस्टीम, अशा प्रकारचे वेगवेगळे विषय तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतात. इथे जे मी विषय सांगितलेले आहेत ते फक्त तुम्हाला आयडिया मिळावी यासाठी सांगितलेले आहेत. बाकी तुम्हाला सेमिस्टर वाईज विषय तुमच्या स्क्रीनवर दिसत असतील, तुम्ही पॉज करून जे आहे ते रीड करू शकता. आता ज्यावेळेस आपण या विषयांवर फोकस करतो, तुम्हाला एक कळालं असेल की याच्यामध्ये एन्व्हायरमेंट, ओशिओनोग्राफी, कार्टोग्राफी या विषयांचा समावेश होतो. हे काय आहे तर शॉर्टमध्ये सांगायचं म्हणलं तर जे आपला समुद्र असतो, पृथ्वीवर जो एवढा मोठा पाण्याचा साठा आहे याचा अभ्यास, पृथ्वी तलावाचा अभ्यास, जे खडक असतात त्याचा अभ्यास, एन्व्हायरमेंटचा अभ्यास, हे सर्व तुम्हाला अभ्यास जो आहे तो पाहायला भेटतो. अतिशय चांगला कोर्स आहे. जर याच्या फायद्याबद्दल पाहिलं तर आपण पुढे संधीमध्ये पाहणार आहोत. तर तुम्हाला अशा प्रकारचे सब्जेक्ट जे आहेत त्याच्यामध्ये पाहायला भेटतात. 3 वर्षामध्ये तुम्हाला या सब्जेक्टचा अभ्यास करायचा आहे. पूर्ण फोकस जो आहे तो जिओग्राफीवरच याच्यामध्ये पाहायला भेटतो आणि आहे सुद्धा. मित्रांनो, बाकी तुम्हाला याचे मुख्य विषय वगैरे रीड करायचे असतील तर डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करून याचे मुख्य विषय तुम्ही रीड करू शकता. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला पुढील संधी काय पाहायला मिळतात. आता याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या संधी पाहायला मिळतात. सर्वप्रथम असतं तुम्हाला हायर एज्युकेशन पाहायला भेटतं. ज्या वेळेसही तुम्ही हा कोर्स कंप्लीट करता 3 वर्षानंतर तुम्ही पुढे जे आहे BA नंतर MA करू शकता, MA जिओग्राफी करू शकता. तुमच्याकडे रिसोर्सेस आहे, टाइम आहे, तुम्हाला घरच्याकडून परमिशन आहे, तुमच्या पॅरेंट्स कडून किंवा तुम्ही कन्सल्ट केलेला आहे, तर तुम्ही पुढे PhD, मास्टर्स करू शकता, तुम्ही थिसिस लिहू शकता, रिसर्च करू शकता आणि हायर स्किल्स अचीव्ह करू शकता. दुसरं तुमच्याकडे ऑप्शन आहे गव्हर्नमेंट जॉबला म्हणजे अपेअर होण्यासाठी, त्याचं जे आहे प्रिपरेशन करण्यासाठी. बघा, जिओग्राफी आहे, भूगोल हा एक मुख्य विषय असतो. जर तुम्ही राज्यसेवा किंवा MPSCची पब्लिक सर्व्हिस कमिशनची एक्झाम देणार असाल किंवा तुम्ही जर समजा जे IAS, IPS बनण्यासाठी जे UPSCचे एक्झाम्स असतात ते देणार असाल तर सिव्हिल सर्व्हिसेस, त्याच्यामध्ये जिओग्राफी विषय असतो. तर तुम्ही जर चांगला अभ्यास केला, डिग्री जर चांगली केली तर तुम्हाला जे आहे याच्यामध्ये फायदा होऊ शकतो. कारण इथे तुम्ही इलेक्टिव्ह विषय घेऊ शकता. एक इलेक्टिव्ह विषय असतो, तर तो विषय निवडून खूप जास्त मार्काचा असतो. आय थिंक 500 मार्क्सचा असतो असं ऐकलेलं आहे. तर तुम्ही तो विषय घेऊन तुम्हाला इझी जाऊ शकतो, कारण त्यावरच ठरतं तुमची एक्झाम किती तुम्ही पास आउट होणार आहेत का किंवा पुढे काय बनणार आहेत. तर तुम्हाला तिथं हेल्प होऊ शकते. आणि तिसरं तुमच्याकडे ऑप्शन आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवणं. आता त्याच्यामध्ये कोणकोणत्या जॉब्स आहेत तर याच्यामध्ये वेगवेगळ्या जॉब ज्या आहेत त्या तुम्हाला स्क्रीनवर पाहायला भेटतील. याच्यामध्ये जे आहे या जॉब जर पाहायला गेलं तर ह्याच्यामध्ये तुम्ही कार्टोग्राफर बनू शकता किंवा यामध्ये तुम्ही जे आहे ट्रान्सलेटर बनू शकता, रिजनल प्लॅनर बनू शकता, फॉरेस्ट मॅनेजर बनू शकता, टुरिस्ट गाईड बनू शकता, डेमोग्राफर बनू शकता. आणि टॉप रिक्रुटिंग एरियाज पाहिले तर कॉलेज, युनिव्हर्सिटी, ट्रॅव्हल टुरिझम, तसेच रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट्स, ट्रॅव्हल अँड टुरिझम इंडस्ट्री, मायनिंग इंडस्ट्री, गव्हर्नमेंट रिसर्च. तर हे वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत जिथे तुम्हाला जॉब मिळू शकतो. आता हे कार्टोग्राफर वगैरे काय किंवा गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स काय असतात वगैरे, तर शॉर्टमध्ये सांगायचं म्हणलं तर बघा, भूगोलाचा अभ्यास असतो तर ह्याच्यामध्ये भूकंप, जो अर्थक्वेक येतो याचा स्टडी असतो, एन्व्हायरमेंट बदलतं त्याचा स्टडी असतो. त्याचबरोबर जे भूस्खलन होत आहे, अचानक भूस्खलन आपल्याला पाहायला भेटतं, तर हे का होत आहे, मातीची धूप ज्याला म्हणलं जातं ते काय आहे, सॉइल इरोजन, तर हे कशामुळे होतं, काय होतं, पुढे काय होऊ शकतं, भविष्यामध्ये काय अडचण निर्माण होणार आहे. गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स पण असतात, प्रायव्हेट डिपार्टमेंट्स असतात, तिथंही तुम्हाला जॉब मिळू शकतो. तर ह्या प्रकारच्या संधी आहेत. त्याच्यामध्ये ॲव्हरेज पॅकेज जर पाहिलं तर तुम्हाला जे वार्षिक पॅकेज असतं ते 6 to 7 लाख पण पाहायला भेटतं. तुमचा जसा एक्सपिरियन्स वाढत जातो, तुम्ही जसं जसं पुढे अजून शिकत राहता किंवा रिसर्च करत राहता, तर हे पॅकेज अजूनही इन्क्रीज होतं. हे डबल सुद्धा होऊ शकतं. 8 to 10 लाख, 12 लाख पर इयर. तर तुम्हाला अशा प्रकारचे पॅकेजेस मिळू शकतात. पण हे जो कोर्स आहे तो तुम्ही चांगल्या पद्धतीने केला, जर तुम्ही फुल डेडिकेशन केला, तर ह्या ज्या संधी आहेत, मग त्या हायर एज्युकेशनच्या असो, गव्हर्नमेंट जॉबला मिळवायच्या असो किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवायचा असो, याचा पुरेपूर वापर तुम्ही करू शकता.
तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी निवडावा. सर्वप्रथम त्या विद्यार्थ्यांना ज्यांना जिओग्राफी हा विषय जो आहे तो आवडतो. जिओग्राफी थ्रू जे आहे तुम्हाला इलेक्टिव्ह विषय घ्यायचा आहे किंवा गव्हर्नमेंट जॉब तुम्हाला स्वप्न आहे तुमचं, तुम्हाला जर समजा राज्यसेवा द्यायची आहे, कंबाईन एक्झाम द्यायची आहे, MPSC वगैरे करायची आहे, तर सिंपल हा कोर्स तुमच्यासाठी चांगला आहे. कारण जिओग्राफी हा विषय आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये आणि तुम्ही तिथं चांगल्या पद्धतीनं याच्यामध्ये स्कोअर करू शकता. तुम्ही हा विषय सिलेक्ट करू शकता. इलेक्टिव्ह विषय असतात, याच्या मार्फत तुम्ही जे आहे हायर स्कोअर अचीव्ह करू शकता. बाकी तुम्हाला जर कार्टोग्राफर बनायचं आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये, तुम्हाला टीचर बनायचं आहे, प्रोफेसर बनायचं आहे किंवा तुम्हाला गव्हर्नमेंट जे डिपार्टमेंट्स आहेत तिथे तुम्हाला एन्व्हायरमेंटलिस्ट बनायचं आहे, तुम्हाला एन्व्हायरमेंटची काळजी आहे, एन्व्हायरमेंट बद्दल तुम्हाला जागरूकता निर्माण करायची आहे, तर हा कोर्स तुमच्यासाठी चांगला आहे. बाकी तुम्हाला ज्याच्यामध्ये इंटरेस्ट नसेल तर बाकी तुम्हाला तुमच्यासाठी BA चे वेगवेगळे कोर्स आहेत किंवा तुमचं जर सायन्स स्ट्रीम आहे 12वीची तर तुम्ही BSc किंवा तुम्हाला इंजिनिअरिंगचा इंटरेस्ट असेल तर इंजिनिअरिंग किंवा पॅरामेडिकल वेगवेगळे कोर्स तुमच्यासाठी अवेलेबल आहेत. आता हे तुम्हाला चूज करण्यासाठी अडचण येत असतील वगैरे तर आमच्याशी इंस्टाग्रामवर तुम्ही कनेक्ट जे आहे करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये जे आहे लिंक आहे. बाकी या कोर्स रिलेटेड तुमचा जे काही क्वेश्चन्स असतील ते खाली कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांबरोबर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका. बाकी आपण इथे जे डिस्कस केलेलं आहे ही प्युअर इन्फॉर्मेशन आहे, व्हिडिओ मार्फत सांगायची, जास्त इथं आपण सांगू शकत नाही किंवा बोलू शकत नाही, व्हिडिओ लॉंग होऊन जाईल. पण जर तुम्हाला इन्फॉर्मेशन वाचायची आहे जे आपण व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं नाहीये तर सिंपल डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करून ही इन्फॉर्मेशन तुम्ही जे आहे इझिली रीड करू शकता. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.